2022 महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्यानं संपूर्ण सत्ता समीकरण बदलून टाकलं। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं। पण त्या संपूर्ण घडामोडींमध्ये एक नाव सतत चर्चेत होतं, शरद पवार। राजकीय वर्तुळात आजही चर्चा होते की शिंदेंच्या बंडाची कुणकुण अनेकांना लागण्याआधीच पवारांना लागली होती। त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं तेव्हा ही परिस्थितीची कल्पना पवारांना होती असं बोललं गेलं। आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीच्या नव्या अध्यायाची चर्चा सुरू झाली आहे। यावेळी लक्ष कोण तर खुद्द शरद पवारांचा पक्ष। ठाकरे गटातील 6 खासदार वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापलंय। कारण आता शरद पवार गटातील काही खासदारांबाबतही विविध चर्चा सुरू झाल्यात। अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट दोघांचीही नजर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर असल्याचं बोललं जात आहे। मात्र इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर ही चर्चा खरी असेल तर शरद पवार शांत बसतील का? उत्तर आहे कदाचित नाही। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव केवळ नेता म्हणून नाही तर राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं। विरोधक चाल खेळण्याआधीच त्यांना त्याची चाहूल लागते असा त्यांच्या समर्थकांचा दावा असतो। सध्या चर्चेनुसार शरद पवार गटातील काही खासदारांशी संपर्क सुरू असल्याचं बोललं जात आहे। यामुळे पवारांनी आपल्या गोटात हालचाली वाढवल्या असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे महायुतीमध्येही एक वेगळी स्पर्धा सुरू आहे। एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतील बंडानंतर दिल्लीत आपलं महत्त्व वाढवलं, केंद्रीय मंत्रीपद मिळवलं, स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलं। हे पाहून अजित पवार गटालाही संसदेत आपलं संख्याबळ वाढवायचंय। कारण दिल्लीच्या राजकारणात आकड्यांना खूप महत्त्व असतं। जितके जास्त खासदार तितकी जास्ती ताकद। याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची दिल्ली भेट चर्चेचा विषय ठरली। त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू झाले। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अधिकृतपणे सांगितलं गेलेलं नाही, पण राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जर शरद पवार गटातील काही खासदार खरोखरच नाराज असतील तर पवारांचा प्लॅन बी काय असेल? कारण इतिहास सांगतो शरद पवार कधीही एकाच पर्यायावर अवलंबून राहत नाहीत। त्यांच्याकडे नेहमी पर्यायी राजकीय गणित तयार असतं। काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं पुन्हा एकत्रीकरण होणार अशा चर्चा होत्या। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती। जर पक्षातील परिस्थिती गंभीर झाली तर हा पर्याय पुन्हा समोर येऊ शकतो का, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरी शक्यता म्हणजे काँग्रेस सोबत अधिक जवळीक। महाविकास आघाडीतील समीकरणं बदलली तर नवीन राजकीय रचना तयार होऊ शकते का, हा देखील चर्चेचा विषय आहे। आणि तिसरी शक्यता ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात, जर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा निर्णय घ्यायची वेळ आली तर शरद पवार एखादा धक्कादायक निर्णय घेऊ शकतात का? कारण पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा अशक्य वाटणारे निर्णय घेतलेले आहेत। म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही सुरू असल्याचं बोललं जात आहे। एकनाथ शिंदे गट आपलं वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। अजित पवार गट दिल्लीत स्वतःचं महत्त्व वाढवू पाहतोय। भाजप संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तर दुसरीकडे शरद पवार आपला पुढचा डाव आखत असल्याची चर्चा आहे। यामध्ये कोण यशस्वी होणार? खासदार खरंच फुटणार का, की पुन्हा एकदा शरद पवार सर्वांना धक्का देणारी खेळी खेळणार? याच उत्तरावर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे। कारण जर मोठी फूट पडली तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षावर होणार नाही, त्याचे पडसाद महाविकास आघाडी, महायुती आणि थेट दिल्लीपर्यंत जाणार आहेत। त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। आता पाहायचं एवढंच, पुन्हा एकदा शरद पवार संकटावर मात करतील की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार संभाव्य फूट रोखू शकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।